जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांना मुजरा करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार पाटील आज सरदार निकुंभ घराणे यांची शौर्य परंपरा या द्वितीय भागामध्ये प्रवेश करीत आहे. कालच्या भागामध्ये आपण प्रास्ताविकामध्ये या घराण्याची कुलदेव कुलदेवता वगैरे घराण्याची माहिती पाहिली आणि आज या घराण्यामध्ये कोण कोण शूर पुरुष होऊन गेले ज्यांनी आपलं राज्य या देशामध्ये सुरुवातीच्या काळात निर्माण झालं, परंतु पुढच्या काळामध्ये मोहम्मद घोरीच्या स्वारीनं दिल्लीचं पृथ्वीराज चव्हाणांचं राज्य कोलमडलं आणि त्यानंतर यवनी आक्रमणं सतत होत गेली. मग पुढे तैमूरलंग आला, त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली, दिल्लीत अत्याचार सुरू केले. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आला, त्याच्या माराने अनेक घराणी पडली आणि त्यानंतर पुढे अनेक घराणी यवन घराणी या देशामध्ये राज्य करत राहिले आणि त्यामुळे उत्तरेकडच्या क्षत्रिय घराण्यांना दक्षिणेमध्ये प्रवेश करावा लागला. तर अशाच प्रकारचं एक शौर्यशाली घराणं जे पुढे खानदेशामध्ये विसावलं त्याची माहिती आपण पाहणार आहोत. हे घराणं इक्ष्वाकू कुळातील म्हणजे राजा दशरथ यांच्या कुळातील असा भागवत पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. या घराण्याचं राज्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा प्रांत वगैरे राज्यात हे घराणं पसरलेलं असून त्याचा विस्तार झालेला असून पुढच्या काळातही सरदार, सेनापती वगैरे अनेक पदं, पाटीलके, देशमुखके, देसाई अशी ही नावारूपास आलेलं हे घराणं आहे. अर्थात काल मला आमच्या कट्टरधार पवार घराणे याचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पवार साहेब यांनी मला आठवण करून दिली की तुम्ही एका गावाचा उल्लेख केला नाही, जे गाव संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते निकाम या घराण्याचं गाव आहे आणि त्याला सैनिकाचं गाव म्हणतात. अर्थात देशामध्ये असं एकमेव गाव आहे की जिथं घराघरामध्ये भारतीय सेनेतले सैनिक आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत खूप पराक्रम केला आहे देशाचं रक्षण करण्यासाठी आणि शिपायापासून, सैनिकापासून ते थेट जनरलपर्यंत अनेक अधिकारी या घराण्यामध्ये होऊन गेले. ते घराणं म्हणजे निकम घराणं आणि त्या गावाचं नाव आहे सातारा जिल्ह्यातील आपशिंगे गाव. अर्थात ह्याची मला आठवण त्यांनी करून दिली, पण ते माझ्या लक्षात होतं, पण पुढील भागामध्ये विचार केला होता की माहिती सांगावी, परंतु त्यांच्या इच्छेनुसार आज त्याची सुरुवात इथेच करत आहे. या गावातील या निकम घराण्यातील कर्नल व पुढे आमदार झालेले R.D. निकम साहेब हे ज्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकासाठी बँक उघडली, बँकेची स्थापना केली व मिलिटरी कॅन्टीनची स्थापना केली. अशा प्रकारे एक प्रगतीपथावर असलेलं हे सातारा जिल्ह्यातलं गाव निकमांचं गाव. अनेक घराणी इतरही असतील, परंतु निकमांचं गाव म्हणून, सरदार निकमांचं गाव म्हणून याची ओळख आहे. आणि दुसरी ओळख, भारतीय सैन्य दलातील अनेक सैनिक, घराघरामधले सैनिक असल्यामुळे याला सैनिकाचं गाव म्हणतात. अर्थात इथले त्यांनी दुसरे एक मला ओळख करून दिली की शिवथर आणि वडूदचे साबळे निकम, साबळे हे निकमाच्याच घराण्यातलं एक पडनाव आहे. सरदार साबळे आणि कोरेगावचे निकम घराण्यातील बर्गे ही प्रसिद्ध घराणी या सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. तेव्हा यांचे पवार घराण्याशी संबंध आहेत, नातेसंबंध आहेत. अशा प्रकारचं एक कुलीन घराणं आणि जे पुढे इथे येऊन क्षत्रिय कुळामध्ये ज्यांची गणना केली जाते शहाणू कुळामध्ये, अशा प्रकारचं हे मूळचं निकुंभ घराण्यातलं पुढे निकम झालेलं हे घराणं आहे. या घराण्याच्या 7व्या शतकापासून याची सुरुवात आपल्याला दिसून येते. म्हणजे इसवी सनाच्या 7व्या शतकापासून जे राज्य या देशामध्ये निर्माण झाले त्यात निकुंभाचं राज्य, अल्लाह शक्ती निकुंभ हे 7व्या शतकामध्ये राज्य करत होते. 8व्या शतकामध्ये वीरदेव निकुंभ हे राज्यकर्ते असलेलं दिसून येतं. बागलान खानदेशामध्ये बापाजी निकम पुढे स्वारीनंतर मोहम्मद गझनीच्या आणि मोहम्मद घोरीच्या
आक्रमणानंतर हे घराणं दक्षिणेकडे सरकलं आणि बागलान म्हणजे खानदेशाचाच भाग असलेलं आणि तिथं बाप्पाजी निकम हे राज्य करत होते. याच घराण्यातील गोपाजीराव निकम हा शूर योद्धा होऊन गेला. अकबराच्या सैन्यानं आक्रमण केलं असता शौर्यानं लढणारा हे गोपाजीराव निकम होते. या घराण्याचं मूळचं जे स्थान होतं जयपूरच्या परिसरामध्ये होतं आणि जयपूरच्या परिसराची किल्ले आणि शहरं निकुंबाच्या ताब्यात होती. म्हणजे निकुंब घराण्याचा या भागामध्ये जो दबदबा होता आणि जे राज्य होतं ते सुरुवातीच्या काळात उत्तरेत राजस्थानमधल्या जयपूरच्या परिसरात आणि मग पुढे असंच ते दक्षिणेकडे सरकलं आणि उत्तरेकडून खानदेशात महम्मद गोरीच्या आक्रमणानंतर आल्यानंतर दक्षिणेकडे ते खानदेशामध्ये सरकलं. परंतु पुढे पुढे यवन जशी आक्रमणं वाढत गेली त्याप्रमाणे दक्षिणेकडची खानदेशातलं दोनच प्रांत त्यांच्या ताब्यात राहिले, खानदेशामधला आणि उत्तरेकडचा अलवार असे दोन प्रांत त्यांच्या ताब्यात राहिले. बाकीचं राज्य जवळजवळ गेलं आणि अशा प्रकारे गेल्यानंतर स्वराज्यामध्ये या घराण्याचा प्रवेश झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनं जे स्वराज्य स्थापन केलं, जे प्रेरणा शहाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेबांनी केली आणि एक हिंदवी स्वराज्य, एक मराठ्यांचं स्वराज्य, एक भारतातील एक अनेक शतकानंतर उभं राहिलेलं स्वकीयांचं स्वराज्य, सर्व 18 पगड जातीचं स्वराज्य ज्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनं मोगलांना हैराण केलं पुढच्या काळामध्ये. कारण युद्ध झालं ते मोगलांशी, आदिलशहाशी आणि मग आदिलशाहीला हटवून मोगलांना परास्त करून आणि पुढे छत्रपती शाहू महाराजाच्या काळामध्ये दिल्लीपर्यंत भगवा नाचला आणि संपूर्ण देशभर स्वराज्य उभं राहिलं. या स्वराज्याच्या काळामध्ये जी जी अनेक घराणी नामांकित होऊन गेली उत्तरेकडून आलेली, त्यात एक पवार परमार घराणं, दुसरं निकुंबाचं हे निकम घराणं, चव्हाण घराणं, अशा प्रकारे अनेक घराणी आपल्याला दिसून येतं की जी पुढे स्वराज्यामध्ये सामील झाली. महाराष्ट्राने त्यांना स्वीकारलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारलं आणि स्वराज्यामध्ये त्यांनी बहुमोल कामगिरी करून हे स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला इतिहास फक्त 12 मावळांचा माहिती आहे, पुण्याजवळचा इतिहास माहिती आहे, शितोळे घराण्याचा इतिहास माहिती आहे. शितोळे घराणं सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे आलेलं हेही एक घराणं स्वराज्यामध्ये सामील झालं. परंतु हा जो इतिहास आहे इतर घराण्यांचा तो तसा दुर्लक्षितच राहिला आणि जेवढी माहिती मिळेल तेवढी आपल्या पुढे सादर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आता स्वराज्यामध्ये या घराण्याने प्रवेश केला त्यावेळेला कोल्हापूर आणि सातारा पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज तारा राणीच्या काळामध्ये एक कोल्हापूरची गादी आणि दुसरी सातारची गादी अशा दोन स्वराज्याच्या गाद्या विभागल्या गेल्या आणि तारा राणीचे सवतीचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी तारा राणीला आणि त्यांच्या मुलाला दूर सारून कोल्हापूरची गादी हस्तगत केली आणि हस्तगत केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज दुसरे कोल्हापूरचे यांच्या दरबारामध्ये निकम घराण्यातील जे सरदार होते आणि ज्यांनी पराक्रम गाजवला, स्वराज्याच्या मोहिमेमध्ये जे सामील झाले, वीरगतीला पावले आणि पुढे पुढे त्यांना मग वतनही मिळत गेली. जागोजाग या निकम घराण्याची अनेक गावं उभी राहिली. त्या घराण्यातील पिलाजी निकम, दौलतराव निकम, महाजी निकम, बाळूजी निकम आणि जोत्याजी निकम हे कोल्हापूरच्या दरबारातले नामांकित मानांकित असे सरदार होते. शिरोळ परगाण्याचे सरदार शिदोजी निकम हे होते. सांगलीचे सरदार निकम संभाजी महाराजांच्या अधिपत्याखाली शिराळा पेठाचे सरदार होते. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज तारा राणी आणि छत्रपती शाहू महाराज या सर्व महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये ज्यांनी मर्दुमकी गाजवली, स्वराज्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला, प्रसंगी बलिदान केलं, असं हे एक नामांकित घराणं आहे. अर्थात याच वेळेला जसे कोल्हापूर दरबारामध्ये निकम सरदार होते तसे शहाजी राजाच्या बेंगळूरच्या फौजेतही सरदार निकम होते. म्हणजे छत्रपती
शिवाजी महाराजांकडे होते, संभाजी महाराजांकडे होते, पुढच्या महाराजांकडे होते. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये शहाजी महाराज जेव्हा आदिलशाही फौजेत होते आणि त्याचबरोबर जी मराठा घराणी त्यांच्याकडे होती, कारण त्यांची स्वतःची जवळपास 20,000 फौज होती आणि या फौजेमध्ये अनेक क्षत्रिय घराणे निंबाळकर, पवार वगैरे काम करत होती. त्याचबरोबर निकम घराण्याचे सरदारही या फौजेमध्ये होते. आता सातारा घराणं म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं घराणं, ज्यांच्या काळामध्ये मराठ्यांचं साम्राज्य आसेतू हिमाचल पसरलं आणि पुढच्या काळामध्ये अनेक वीर निर्माण झाले, ज्यांनी भगवा दिल्लीवरती फडकावला. विशेषतः महाजी शिंद्यांच्या काळामध्ये दिल्लीचा बादशाह नामधारी झाला आणि मराठे राज्य करू लागले. त्या दिल्लीच्या बादशहाचे मुतालिक म्हणून द ग्रेट मराठा महाजी शिंद्यांनी कार्य केलं. याही काळामध्ये महाजी शिंद्यांच्या बरोबर अनेक निकम सरदार होते. त्या सातारा घराण्यामधल्या सरदारांची नावं अशी आहेत: वाजोजी निकम, सुभाषजी निकम, जनाजी निकम, नारायणराव निकम, कान्होजी निकम आणि केदारजी निकम इत्यादी वीरांनी अनेक मोहिमामध्ये पराक्रम गाजवला आणि स्वराज्याचं झेंडा किंवा भगवा झेंडा आसेतू हिमाचल फडकवण्याचं काम केलं. पेशव्यांच्या काळामध्ये, बाळाजी विश्वनाथच्या काळामध्ये कृष्णाजी निकम, यशाजी निकम आणि मानाजी निकम यांनी शौर्य गाजवलं आणि अशा प्रकारची एक शौर्यशाली परंपरा या घराण्याची होती, आजही आहे. कारण आज आपल्याला भारतीय सेना दलामध्ये आपशिंगे गावचे निकम सर्व सैनिकापासून मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत पाहायला मिळतात. अशी उज्ज्वल परंपरा, शौर्याची परंपरा असलेले हे घराणं, या घराण्यातील सर्व वीरांना मानाचा मुद्रा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.